नमस्कार, मी पालवी कदम. मी सीरीजमध्ये काम केलं आहे आणि सिनेमामध्ये आणि आता अल्बम सॉन्गमध्ये आणि आमच्या अल्बम सॉन्गचं नाव आहे जन्माचा सोहळा. तर त्याला खूप खूप प्रेम द्या. थँक नमस्कार, मी श्वेता जगताप. मी गेल्या वर्षीची महाराष्ट्राची श्रावण क्वीनची विजेती आहे आणि त्याच्यामुळेच मला आज हा एक चान्स मिळालेला आहे आणि येस आमचं गाणं आलेलं आहे जन्माचा सोहळा. वेगळाच सो म्हणजे एक तुम्ही प्रकारचा सोहळा आहे. म्हणजे एक आईचा आणि एक मुलाचा म्हणजे असतं. तर तुमच्या मताने एक त्याची काय भावना असणार तुमच्या मताने? गाणं शूट करताना खूपच ओव्हरवेल्मिंग वाटत होतं कारण लहानपणापासूनच आईला बघितलेलं आहे आणि जेव्हा आईला पण मी हे प्रश्न विचारले की तुला तुला काय वाटायचं, तुझ्या काय भावना होत्या. सो शूट करताना पूर्ण थ्रूआउट तो सगळा फ्लॅशबॅक येत होता आणि शूट करताना सुद्धा खूप मजा येत होती. शूट करताना जे रिलेशन असतं आई आणि मुलांमध्ये किंवा आई जेव्हा प्रेग्नंट असते ते तिच्या जे भावना असतात ते सगळं कळून येतात तिच्या ॲक्शन्सवरून किंवा तिचं जे एनर्जी फील होत असते तिकडे. सो आणि असं भरपूरदा डिस्कशन झालं पण आहे माझं माझ्या मम्मीसोबत की कसं वाटतं, काय फील होतं वगैरे. तर सूर म्युझिक हे जे ब्रँड आहे, ह्या ब्रँडची तुमचं कसं मिळवणी झाली? गेल्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे जेव्हा मला कळलं की श्रावण क्वीन जी विजेती होणार आहे तिला एक चान्स दिला जाईल सप्तसूर म्युझिकचा म्युझिक अल्बममध्ये काम करण्याचा. सो तिथूनच मी सप्तसूर म्युझिक या चॅनलला फॉलो करायला लागले. त्यांचे वेगवेगळे गाणी येत होते तेव्हा मी बघत होते आणि तिथूनच मला कळत गेलं की खूप छान छान गाणी येत आहेत आणि मी या संधीची वाट बघत होते की मला कधी संधी मिळते कारण मलाही असं वाटत होतं मलाही काहीतरी छान असं गाणं मिळावं आणि ऑफकोर्स ते गाणं मला मिळालं. सो येस तिथूनच माझी जर्नी सुरू झाली श्रावण क्वीन पासूनच. सो येस दॅट्स इट. तुझं काय आहे? मला सरांनी ऑडिशन द्यायला बोलवलेलं. सो मग ऑडिशन वगैरे दिलं मी आणि मी सिलेक्शन झालं माझं आणि जेव्हा मला कळालं की माझं सिलेक्शन झालं आहे, मी सप्तसूर म्युझिक या ब्रँडमध्ये मी त्यांच्या अल्बम सॉन्गमध्ये मी काम करणार आहे, तेव्हा ती खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि जेव्हा शूट रिहर्सलच्या वेळी पण खूप छान वाटलं. एक स्वप्न पूर्ण होतं आहे माझं, ते डोळ्यासमोर आलं आणि सगळंच माझं जे होतं की मला अल्बम सॉन्गमध्ये काम करायचं आहे आणि माझं पहिलं अल्बम सॉन्ग ते पण एवढं सुंदर. तर खूप छान वाटतंय, खूप खुश आहे. आज रिलीज झालंय. शिक्षण चाललंय सध्या 10वी मध्ये हे असं ऐकून आलेलं आहे. तर तुझं 10वीचं शिक्षण आणि हे एंटरटेनमेंटचं शिक्षण याच्यामध्ये तू कसा म्हणजे तू जे मॅनेज करतेस? अ, सकाळी स्कूल वगैरे असते माझी आणि आल्यानंतर कधी शूट वगैरे असलं तर कधी त्यांना सांगते टायमिंग वगैरेचं. जर अरेंज होत नसेल मग तेव्हा कधी-कधी हॉलिडे घ्यावा लागतो स्कूलवरून, सुट्टी मारावी लागते. बट मग तो अभ्यास वगैरे जो राहतो, तो मग रात्री करावा लागतो. कधी-कधी लेटसुद्धा होतो. मग होतं मॅनेज, करते मी. एकंदरीत बोललो तर रील आणि रिअल ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं काय तुम्ही अनुभव घेत आहे? जेव्हा आपण एखादं खरोखरच आपण एखाद्या सोहळ्यात जातो, बघतो आणि रीलमध्ये आपण हे आपलं दाखवलं जातं की असं-असं आहे. तर तुम्ही काय सांगणार? ऑन बेसिकली सेट. ओके. बेसिकली सोशल लाईफ आणि पर्सनल लाईफ ह्या 2 खूप वेगळ्या गोष्टी आहेत. रील्स ज्या आम्ही करतो किंवा जे रील्स करतात, ते फक्त आपल्याला काय दाखवायचं आहे, सोसायटीला काय दाखवायचं आहे, या गोष्टी असतात आणि जेव्हा आपण पर्सनल म्हणजे पर्सनल शूट करतो किंवा रिअल शूट जेव्हा आपण करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे तेवढ्या मॅटर नाही करत. तिथे आपला एक्सपिरियन्स मॅटर करतो. आपल्याला कोणत्या गोष्टी किती जास्त कळतायत ह्या गोष्टी मॅटर करतात. रील्स फक्त 30 सेकंड्स, 40 सेकंड्स असतात आणि ते बघून लोक विसरून पण जातात. पण जे रिअल लाईफ असतं, ते रिअल लाईफ लेसन्स असतात ते आय गेस थ्रूआउट आपल्याला लाईफमध्ये लक्षात राहतातच. सो या गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. रिअल आणि रिअलमध्ये. रील आणि पण रिअल. वगैरेचा खेळ माहिती आहे ते जेव्हा गावी माझ्या काही हां. प्रोग्राम वगैरे असतो, मग तेव्हा सगळे असे बायका जमलेले असतात खेळ वगैरे खेळायला. इवन मंगळागौरीच्या वेळी तर खूप असतं हे की प्रत्येकजण उखाणा घेतो. मग ते सगळं असतं. आता एकंदरीत जेव्हा हे जन्माचा सोहळा हे जे गाणं बनलं, जे बनवलं गेलं, तेव्हा तिथं कशी भूमिका कशी होती ऑन सेटवरती?
ॲज सच खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स होता. शूट करताना पण आम्हाला असं वाटत होतं, की खूप काहीतरी कमाल गाणं येणार आहे. कारण खूप सगळेच पूर्ण टीम खूप मेहनत घेत होती गाण्याच्या मागे. कोरिओग्राफीपासून लोकेशनपासून जे पण आम्ही अटायर वेअर केलं होतं तिथपर्यंत. आता तुम्ही एक मिनिट, तुम्ही कोरिओग्राफरच्या मी बोलत होते, तर हं, हं. पूर्ण तुम्हाला काय प्रॅक्टिस करावी लागली डान्ससाठी काय एकदम? हो, आम्ही 1 दिवस पूर्ण रिहर्सल केली होती आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण शूट केलं होतं. सो ती पण प्रोसेस खूप एन्जॉय केली आम्ही आणि थ्रूआउट असं एक बोलतात ना, की एकदम असं ओव्हरवेल्मिंग होतं सगळंच आणि आता ते दिसून येतंय गाण्यामध्ये तर मजा येते. डान्स, आता तू शाळेतली मुलगी म्हणून तुला सगळं डान्स सगळं माहितीच असणार. हो. मला डान्स खूप आवडतो. डान्स, ॲक्टिंग वगैरे तर लहान म्हणजे एकदम लहान तेव्हापासूनच खूप आवड होती मला. आणि जेव्हा रिहर्सल वगैरे करायला गेलेलो तेव्हा तिथे पोहोचेपर्यंत खूप कॉन्फिडन्स होता आणि तिकडे गेल्यावर जेव्हा डान्स करायला लागलो वगैरे पण आम्हाला एक दिवस होता आमच्या रिहर्सलला. सो थोडं आम्ही कॉन्शियस झालेलो की कसं सगळं स्टेप्स लक्षात राहणार वगैरे करून. मग आम्ही विसरत सुद्धा होतो. बट प्रॅक्टिस करून करून गेलं आणि मग नेक्स्ट डेच्या शूटच्या वेळी थोडं चुकलो आम्ही. पण आमची कोरिओग्राफर खूप छान होती गायत्री ताई. सो तिने खूप समजून घेतलं. ती आम्हाला स्टेप्स कंटिन्यू दाखवत होती. शूट चालू असताना ती खूप त्या स्टेप्स दाखवण्यामध्ये आम्हाला खूप हेल्प केली. तर रिलॅक्स होतो आम्ही. पण माझा 16 हे गाणं आपलं मार्केटमध्ये ते आलेलं आहे. तरी आपल्या या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? आमच्या गाण्याला खूप खूप प्रेम द्या आणि आमचं गाणंच असं आहे की ते कोणालाही आवडेल एवढं सुंदर आमची थीम आहे गाण्याची. आणि एक आम्ही आत्ताचा ट्रेंडसुद्धा जपला आहे आम्ही आणि आमचं ट्रेडिशन्स पण तेवढंच आहे. सो ते गाणं खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. एवढंच की आमच्या गाण्यावर भरपूर रील्स बनवा. सप्तसूर म्युझिक या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि खूप खूप प्रेम द्या आमच्या गाण्याला. श्रावणी किंग, तुम्ही काय सांगणार? येस, सप्तसूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते असे भरपूर गाणी दर महिन्याला, दर आठवड्याला आणत असतात. तर तुम्हाला जर नवीन-नवीन, छान-छान जॉनरची गाणी ऐकायची असतील, तर तुम्ही नक्की सप्तसूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा. येस, थँक यू सो मच.